यानंतर राज्यातल्या घडामोडींकडे वळूया। ठाण्यामध्ये एटीएस विभागाने मोठी कारवाई केली आहे। पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेला माहिती पुरवणाऱ्या एका तरुणाला एटीएसने अटक केली आहे। हा तरुण ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत होता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत होता असा आरोप आहे। 2021 मध्ये हा तरुण पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात आला होता। त्यानंतर व्हॉट्सअपवरून तरुणाने गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे। एंटी टेररिस्ट स्क्वॉडने ठाणे येथील कलवा परिसरात आत कोटेश्वर हा परिसर आहे। या परिसरातून रवी वर्मा या व्यक्तीला अटक केली आहे। रवी वर्मा हा कास्मिक डिफेन्स इंजिनिअरिंग या कंपनीत ज्युनियर इंजिनियर आहे। त्याच्यावर पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणजे PIOसाठी जे PIOचे जे अधिकारी होते त्यांच्या संपर्कात होता। त्याच्यावर मुंबई आणि ठाणे येथील जे प्रतिबंधित क्षेत्रातील काही माहिती देण्याचा आरोप आहे। सध्या ATSने त्याला अटक केली आहे। त्याची चौकशी सुरू आहे। त्याच्या संपर्कात कोण कोण होता आणि याला इथून कोण कोण मदत करत होता याचा तपास सध्या सुरू आहे। मात्र आता रवी वर्मा जो आहे तो किती म्हणजे जी माहिती समोर आली आहे की 2024 पासून तो पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता आणि फेसबुक व्हॉट्सअपद्वारे सर्व माहिती पुरवत होता। सध्या तपास सुरू आहे।